नमस्कार. तू हे रे माझं मितवा ह्या सिरियलच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. वल्लवीने ते फोटो ठेवलेला असतो त्या ड्रेसमध्ये. तोच ड्रेस ईश्वरी घालून येते की काय म्हणून बघत उभे असते, पण झालेलं वेगळंच. समोरून ज्या वेळेला ईश्वरी येते त्या वेळेला तिच्या अंगावरती वेगळाच ड्रेस असतो आणि हे पाहिल्यानंतर तिचा संताप होतो. मी ठेवलेला ड्रेस कुठे गेला असेल. तर इथे ईश्वरी सगळ्यांसमोर येत असते. आर्नव तिला पायऱ्यांवरनं जंटलमॅनसारखं खाली घेऊन येत असतो आणि सगळेजण त्या दोघांचं कौतुक पाहत उभे असतात. आणि ड्रेस खरंच किती सुंदर आहे असं इथे कौतुकही सगळेजण करू लागतात. आणि मग सगळेजण म्हणतात खूपच छान, खूपच सुंदर. आणि आता तर तुम्ही दोघेजणी बाहेरही जात आहात. एक काय सरप्राईज आहे हे ऐकण्याची उत्सुकता प्रत्येकाला आहे, पण ईश्वरीने दिलं आहे म्हटल्यानंतर ते आता तिथे गेल्यावर समजेल असं अर्णव सगळ्यांसमोर बोलतो. आणि सगळेजण मग त्यांची दोघांची थट्टा मस्करी करू लागतात. अरे वा, आता दोघंच जण जाणार, खूप वेळ एकमेकांसोबत घालवा, खूप एन्जॉय करा असं सगळेजण त्यांना कमेंट करू लागतात. ते दोघंजण लाजतात. त्याच वेळेला ईश्वरी तिची बहीण नम्रता असते ना, तिला फोन करायला जाते. फोन करून काय काय तयारी झाली ती विचारू लागते. तर ती सांगू लागते सगळी झाली, पण आईला भीती वाटते. आई तुम्हाला दोघांनाही निरोप देत आहे की तुम्ही दोघं आज कुठेही जाऊ नका. तिचं मन तिला सांगते काहीतरी संकट येणार आहे. तर हे निरोप ज्या वेळेला नम्रता ईश्वरीला सांगते त्यावेळेला ती म्हणते आम्ही दोघं सोबत असलो काहीच संकट येणार नाही, आम्ही आहोत ना, तुम्ही ना उगाचच काळजी करत आहात. अजिबात आईला सांग काळजी करू नको, आम्ही व्यवस्थित आहोत, आम्ही व्यवस्थित मॅनेज करू. आता तू फक्त तयारी कर, आलेच मी असं म्हणत तयारी ती करायला सांगते. आणि अर्णवकडे इथे येऊन ती आता आपण निघायचं का विचारू लागते. अर्णवला तिच्या चेहऱ्यावरचा रंग उडायला दिसतोय. ती एवढी उदास काय म्हणून तो विचारू लागतो. तर ती म्हणते काही नाही, सरप्राईज मी तुमच्यासाठी तयार केले, तर आपण तिकडे गेल्यावरच बघू आणि बोलू असं म्हणत आता निघूया का असं म्हणते. त्यातच अर्णव तिला म्हणतो हो, मी खूप एक्सायटेड आहे की मला सरप्राईज काय मिळणार ते पाहण्यासाठी. सगळेजण त्यांना चिडवत असतात, थट्टा मस्करी करत असतात, हास्य मजाक तिथे चाललेला असतो. सगळे जण त्यांना मग जायला सांगतात. बाहेर ती येते आणि तो तिला जंटलमॅनसारखा दरवाजा उघडून मध्ये बसवतो. इकडे मात्र वल्लवी तिचा ड्रेस कुठे गेला आहे तो पाहण्यासाठी तिच्या खोलीत जाते. इकडे हे दोघंजणं बाहेर गेले तर लगेचच राकेश बाहेर येतो ते गेले की नाही पाहण्यासाठी. आणि त्याची माणसं त्यांनी पेरून ठेवलेली आहेतच. त्या माणसांना तो सांगतो की अर्णव आणि ईश्वरी घराबाहेर पडले तर त्यांच्यावरती हल्ला करायला तयार राहा. त्याच्या माणसांनी आता पत्ता सगळं काही मिळवलेलं आहे. गाडीमागे गाडी आता त्यांनीही काढलेली आहे. इकडे मात्र वल्लवीला समजलेलं असतं की लावण्या खोलीत गेली होती आणि तिने तो ड्रेस अदलाबदली केलं आहे. हे ऐकल्यानंतर ती लगेचच लावण्याला विचारू लागते की तू असं का केलंस. तर ती म्हणते मामी तुमच्या प्लॅनमध्ये आम्हाला दोघांनाही दम वाटला नाही, तुमचं प्लॅन काय तेही तुम्ही सांगेना, म्हणून आम्ही दोघांनी जिजूने आणि मी आमच्या पद्धतीने आमचा प्लॅन सक्सेसफुल केला. आणि तशी त्या मुलीने इतका भारी डिझाईन केलेला ड्रेस घालणं मला तरी पटत नाही. तिची लायकी तरी आहे का याने डिझाईन केलेले ड्रेस घालण्याची. तर इथे वल्लवी म्हणते मूर्ख मुलगी, आपल्या तिघांमध्ये एक कोपा नाही, त्याच्यामुळे आपला एकही प्लॅन सक्सेस होत नाही. तू थोडासा दम तर मारायचा ना, मी काय प्लॅन केलं आहे ते तर पाहायचं ना. तर ती म्हणते तुम्ही जर मला प्लॅन काय सांगितलं असतं तर मी गप्प बसले असते, पण तुम्ही प्लॅनही सांगत नाही आणि मलाच ओरडतं. मी माझ्या पद्धतीने जसं करता येईल तसं केले असं म्हणत फोन ठेवून देते. वल्लवी मात्र म्हणते आता काहीतरी वेगळा मार्ग काढावा लागेल. आता ह्या फोटोचं लवकरात लवकर अर्णव आणि ईश्वरीसमोर वितरण झालंच पाहिजे. इकडे आपल्या ईश्वरी मॅडम सांगतायत की कोणत्या रस्त्यानं जायचं आहे, डावीकडे वळा, उजवीकडे वळा, असं तसं सांगत सांगत रस्ता ती चाललेली असते. तर तो म्हणतो सरप्राईज नक्की काय आहे, तू कुठे ठेवले ते तरी सांग. आणि मला खरंच आज आश्चर्य वाटते की आमच्या मुंबईसारख्या गल्ल्यांचे रस्ते सगळं काही तू मला सांगते. तू इंदोरची राहणारी आणि मला आज सांगते की इकडनं चला इकडनं चला. मला फारच विचित्र वाटतं आहे आज. तर त्याच वेळेला समोरून ना दोन माणसं त्याला खुणवत बाहेर या असं लाकूड घेऊन उभे असतात. मारामारीच्याच मूडमध्ये हे ईश्वरीच्या लक्षात येतं. तर अर्णव म्हणतो हे सरप्राईज ठेवले का गं तू माझ्यासाठी. तर ती म्हणते काय डोक्यात पागल झाले का, मी असं सरप्राईज देईल का, 2-4 गुंडांकडनं तुम्हाला मारून घेईल का. तर ती त्याला म्हणत असते तुम्ही बाहेर जाऊ नका, पण इथे तो म्हणत असतो नाही मी जातो बघतोच त्या दोघांकडे. तर ईश्वरीचा नकार असल्यामुळे ती त्याला जाऊ देत नसती. तर तो तिला म्हणतो तुला माझी शपथ आहे, तू जर ह्या गाडीच्या खाली उतरलीस तर बघ मी त्या गुंडांचं काय करायचं पाहतो असं म्हणत तो बाहेर जातो. ते गुंड त्याच्याशी हमरीतुमरी करू लागतात. त्यांच्या बोलण्यातनं आता दिसतंय की हे कोणतरी पाठवलेले मुद्दाम गुंड आहेत. हे अर्णवच्या लक्षात आल्यावर अर्णव त्यांच्यासोबत 2-4 हात करू लागतो. त्यांच्या
हल्ल्यावरती तोही प्रतिहल्ला करू लागतो. स्वतःचा जीव वाचवण्याचा प्रयत्न तिथे जोरदार चालू असतो आणि तिथे मारामारी चालू असते. ईश्वरीला काय करावं काय करावं काय करावं काही सुचेना. तिने मग आता एक युक्ती काढली आहे. तिला पोलिसांच्या हॉर्नचा सायरनचा आता आवाज काढायची युक्ती आली. तर ती गाडीच्या काचा खाली करते. पण इकडे आपल्या अर्णववरती एका गुंडाने पाठीमागून येऊन डोक्यात काठी मारून हल्ला केला आहे. हे पाहिल्यानंतर तर ऐश्वर्या अजूनच जास्त घाबरती. इकडे मात्र घरी सगळेजण इमॅजिन करत असते की ते दोघंजण आता पोचले असतील, त्यांनी काय सरप्राईज एकमेकांना दिलं असेल आणि ते दोघंजण किती खुश असतील एकमेकांसोबत, असं तसं सगळं प्लॅनिंग चालू असतात. राकेशच्या मनात मात्र विचार चालला आहे की ते कुठपर्यंत पोचले आणि गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला की नाही हेही त्याला समजेना. त्यांनी फोन तर नाही उचलत त्याचे गुंड. त्यांनी मेसेज टाकला आहे, तुम्ही काम केलं की नाही मला कळवा. इथे ईश्वरीने लगेचच मोबाईलमध्ये पोलिसांचा सायरनचा हॉर्न काढला आहे. तो ब्लूटूथनी जॉईन करून गाडीच्या स्पीकरला लावलेला असतो आणि लगेचच त्या हॉर्नचा आवाज जोरजोरात येतो आहे. तर पोलीस आले असं म्हणत गुंड तिथून पळ काढतात. ते पळून गेल्यानंतर ईश्वरी गाडीच्या खाली उतरते आणि अर्णवला उठवण्याचा प्रयत्न करते. कुणी आहे का म्हणून हेल्पही मागते, पण हेल्प करायला कोणी नाही. पाण्याची बॉटल आणि ते पाणी ती अर्णवच्या तोंडावरती शिंपडू लागते आणि अर्णवला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते. ती रडत असते. तर ती म्हणत असते, मी किती घाबरली होती, तुम्हाला काही झालं असतं तर तो म्हणतो, अगं मला काही झालेलं नाही, नको काळजी करू. तर इथे ती देवाचे आभार मानते आणि तिच्या मनात खरं तर हा विचार येतोय की आई म्हणत होती जाऊ नको बाहेर. आईला कळलं होतं, देवाने संकेत दिलं होतं, तिचं ऐकायला हवं होतं. इकडे मात्र वल्लभी आता फोटो सगळ्या घरातल्या मेंबर्सला दाखवेल अशी सोय करत आहे. म्हणजे अख्ख्या राजशिर्के कुटुंबावरती एकदाच संकट कोसळेल आणि ईश्वरीची आई आणि अर्णवच्या वडिलांचं सगळ्यांसमोर सत्य येणार. त्याने घर पूर्ण कोलमडून जाणार. इकडे राकेशने मात्र आता घरात आल्या आल्या ईश्वरी आणि अर्णवला विचारले की तुम्ही एवढं लवकर परत का आलेत. खरं तर आता इथे ईश्वरी आणि अर्णवने ठरवलेलं असतं घरात गेल्यावर आपण बाहेर काय झालं हे कुणाला काही सांगायचंच नाही. राकेशलाही नाही सांगायचं. त्याने राकेशचा आणखी जास्त संताप होईल. ते दोघंजण घरात येऊन म्हणतात, आम्ही ठरवलं की तुमच्यासोबतच वेळ घालवायचा म्हणून आम्ही वापस आलेला आहेत. चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार, जे काही येणार ते पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे पुढे येणारे नवनवीन व्हिडिओ, नवनवीन अपडेट, प्रोमोज तुमच्यासमोर लवकरच मी घेऊन येते. आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.